हॅलो नमस्कार. रुपाली अमित पाटीलच्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती पिझ्झा. मी पिझ्झा बेस आणलेला आहे. टोमॅटो केचप, मेयोनीज आणि शेजवान चटणी आपण मिक्स करून त्याला बेसला लावून घेणार आहोत. मेयोनीज, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप मी टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरनं मी थोडीशी टाकून घेणार आहे ओरिगॅनो. ओरिगॅनो टाकल्याने खूप चांगली अशी टेस्ट येते. आणि मी टमाटे, कांदे आणि शिमला मिरची थोडे सॉल्टे करून घेतलेले आहे बटरमधून. त्याच्यात पण मी ओरिगॅनो टाकलेला आहे आणि ते मिक्स करून आपण आता लावणार आहोत बेसला, पिझ्झा बेसला. सर्व छानपैकी पिझ्झ्यावर लावलं गेलेलं आहे. आता क्यूब मी थोडा किसून घेणार आहे आणि मोझरेला चीज मी थोडंसं टाकून घेणार आहे. मोझरेला चीजमुळे खूप चांगली चव येते. छानपैकी मी नॉर्मल चीज पण आणि मोझरेला चीज पण छानपैकी टाकून घेतलेला आहे. आता तवा ठेवलेला आहे. तव्याला हलकीशी मी बटर लावून घेते. बटर छानसं गरम झालेलं आहे आणि मी आता हलकेच हा बेस मी ठेवून घेणार आहे आणि एकदम गॅस मंद ठेवायचा आहे. मंद गॅसवर तो छानपैकी भाजला जातो आणि हे जे चीज आहे ते चीज पूर्णपणे मेल्ट होतं. आपण बघूया 5 मिनिटानंतर. या पिझ्झ्यामध्ये आपण पनीरचे क्यूब कुठलेही आपण ॲड करू शकतो. मशरूम, स्वीटकॉर्न अशा आपण विविध प्रकारच्या भाज्या वगैरे त्यात मिक्स करू शकतो. बघूयात आपण 5 मिनिटानंतर. मंद आचेवर असल्याकारणाने थोडं त्याला वेळ लागतो, पण खालची बाजू खूप छान त्याची बेक होते, बघू शकता आपण. आणि 5 मिनिटानंतर हे आपण परत झाकून बंद करून देणार आहोत. द्यायचं आणि बंद करून द्यायचं. मी आता पिझ्झावरचं झाकण काढणार आहे. बघा किती छान मोझरेला चीज मेल्ट झालेला आहे. खूप सुंदर तयार होतो हा पिझ्झा. फक्त नॉनस्टिकच्या तव्यावर ठेवायचा. हा बघू शकतात आपण घरी तयार झालेला पिझ्झा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट टाका. फक्त नॉनस्टिकच्या तव्यावर ठेवा, जेणेकरून खूप छान सुंदर पिझ्झा तयार होतो आणि त्याचा बेसही खूप छान मस्त तयार होतो. करून बघा, कमेंट टाका.